गुड मॉर्निंग गाइस, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. रोज ब्लॉग करतो तर काहीतरी नवीन वाटतं मला, रोज शूट करायला. रोज असा विचार येतात काय बनवू असं मला वाटतं. आता सकाळी उठून मी मेडिकलला झालो, कारण की संध्याकाळी बाहेर जायचं आहे. संध्याकाळी म्हणजे तर रात्रीच बाहेर जायचं आहे, पण आताच सकाळी जाऊन येतो. आणि मम्मी सकाळी आली मामाकडून, लादी पुसायला घेतल्या आल्या मम्मीनी. कीप इट अप गाईस. दोन्ही मेडिकलच्या चाव्या येतात, एक मेडिकल उचकायचं एक मेडिकल उचकायचं तर जाता येईल. मेडिकलवर बरीच बिलं आहेत आणि या बिलांची आता टोटल पण करायचे आहे. म्हणजे मागच्या पूर्ण महिना एप्रिल महिन्याची पूर्ण टोटल करायची आहे, जनरल आणि मेडिसिनची. ती टोटल करून पाठवायचे आहे. मग आधी हे बिल लावून घेतो. मेडिकलवरून येऊन मी जेवून झाला आमचा, आणि मी जिमला थांबवत होतो. आज पण बोलला काहीतरी काम आहे, मग तो काम करून येतो एवढा. मग नंतर आल्यावर जिमला जाऊ. जरा पोलीस बनायला चाललंय. जरासा पोलीस बनल म्हणलं की परत मागेल. आणि मग संध्याकाळी कुठं तर जायचं आहे. कुठं जायचं तुम्हाला सांगितलं, बघशाचं तुम्हाला इथं आम्ही ठाण्यामध्ये, ही कुठली जागा आहे, वंदना टॉकीजच्या इथं. तो समोर वंदना टॉकीज आहे, इथं आलेलो. कॅज्युअल आहे पण ग्लासवाली आहे, वरती लावायची. थोडा गाडीला काहीतरी काम होतं, तो करत होता. गाडीचं काम झाला, आता आपण जाऊ डायरेक्ट घरी पटापट. मला की जिमला जाऊन टाइमपास जाम केला. काय काढायला चांगले काय करते. आता घरी आलो आणि पटापट चालू जिमला. मस्त की कॉफी पितो आणि चॉकोस खाऊन जातो जिमला. आता येता चॉकोस घेऊन आलो संपलेला. तर जिमनी जाऊन आलो आणि जिमला जाम टाइम झाला, 2 तास जास्ती गेला, कारण की कोर पण मारत होता. ती जिमला टाकल्या. अरे थांब अरे व्ह्यू वाटते रे याचा डायरेक्ट. जेनेटिक्स आहे तो. हा तुला टाकल्या बोलू शकता. तर आता आम्ही तयारी केली. मी जिममधून आलो. मी पीनट बटरला दुधात घोलून 1 ग्लास दूध पिला, तर जरा बरं वाटलं मला. आणि आता आम्ही तयारी करतो. माझी तर झाली. टिशूची बघाय रोज नवीन कपडे घालते. ही पॅन्ट त्या दिवशी नवीन आणलेली, शर्ट पण नवीन आणलेला. मी ते परवाच्या दिवशी शर्ट घातलेला माहिती का, सकाळी लग्नाला. तोच कपडा आहे. जरा पिवला पण पडला असेल, पण आता काही नाहीलाच आहे, आपल्याकडे तेवढाच आहे. जरा घेऊ आपण जुडीला जाऊन शर्ट परत घेऊ. तर आता आम्हाला निघून थोडा टाइम झाला आणि आम्हाला थोडीशी भूक लागलेली. मग आम्ही आमच्यासाठी पेस्ट्री घेतले आणि टिशूला हेल्प आणि रेडबुल पाहिजे होता, तो पण त्याने घेतले. त्याला झोप आली जाम. बाकी तुम्हाला समजते का आम्ही काय केले? एक मिनटं, आता समजते का? तोंड दाखवा का मावशी माझी? अरे तोंड दाखव, लाजू नको. आयटम हा सांग काय आता आमच्या मामांच्या इथं जत्रेला काय मिनी बनवले का खोट्या मिनी बनले. पण एक बनवले बघ, चिकन तळले, पापलेट आहे, त्यांनी गावठी आहे, बकरा आहे आणि त्यांनी गावठी आहे. जेवायला या, पण तुम्ही मला माझा शनिवार 1 दिवस अगोदर आठवल. हे ब्लॉग माझा शनिवार आहे. जेवायला लागेल. नाही माझा शनिवार आहे. 12-5 कर मग. हा 12 ब्लॉगर आलेला आपल्या घराने बघा. कॉम्पिटिशन देते मला का. नीट कर. नाही आता बोलतो. आमचा जिजू बोलते का, आमच्या जिजूला राग आला. हल्दीच्या ब्लॉग मध्ये दिसला नव्हता हलते. हे बघा, आता पूर्ण बघून घ्या आमच्या मामाला. मामा का जिजू बोलू? अरे हाय तर बोला गाईज. अहो गाईज हाय तर बोला. आम्ही काय नाही बोलत. तुमची मुलगी नाहीत. मला मामीनी जत्रेला ब्लॉग करायला बोलवले. मामांनी सगळ्या त्याच्यासाठी बोलवले ऍक्च्युली, म्हणून मी आलो. मटण खावायला नाही आलो मी. अरे तू आता आमच्या उठू नको. तर आता मामांच्या इथं आलो. सर्वेश पण इथंच होता आणि सर्वेश यावर्षी 12th ला होता. सर्वेशचा आज रिझल्ट लागले आणि त्याला सर्वेश सांग जरा किती टक्के भरले? 65. जर मला 65% भरला असतो तर मी येडा आलो असतो. अरे आणि त्याला 65% भरल्यानंतर त्याच्या, अरे मी सॅटिस्फाईड. अरे यार
असं होतं. माझं सांगलं नको, माझं नको, माझं याला सांगलं याला माहितीये, माझं मार्क सांगलं तेव्हा त्याला हौसला आला तर हा म्हणजे मी जाम बरा आहे. समजला? म्हणून मी माझं मार्क सांगलं, म्हणून मी तुमच्यासारख्या पोरांसाठी कमी मार्क पाडलं. हा जिजू जरा लवकरच चालले घरी. आता बघ ना जिजू असं धूम सारखं नेतील. तुझं कोण लागतंय हो? जिजू. नाही नाही जिजू. तर आता आम्ही घरातून निघालो जेवून घेऊन. आम्हाला जरा पालखी बघायची, पालखी बघू, पालखीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवेन. मग आपण जाऊ डायरेक्ट घरी झोपायला, कारण की आता जाम झोप आले. बघू ना पुढे जाऊन, इथं पण पालखीचा सेटअप आहे. तिथं आता पालखी येईल, मग आपण पालखीचे व्हिडिओ काढू. आकाशी पालखी जरा जास्तीच मोठा नाही का वाटत. या ज्या फटांगऱ्या असतात ना तिथंच आपल्याला जायचं, तिथंच पालखी आहे. आणि या फटांगऱ्या असतात ना, या फटांगऱ्यांच्यावर भरोसा नका ठेवू. या फटांगऱ्याचा भ्रम पैदा करतात. आम्हाला वाटलं त्या फटांगऱ्या फुटतात म्हणजे जवळ आली पालखी, आम्ही त्याची पाय आलो पटकन. तुम्ही जर या फटांगऱ्या बघून येता तर तुम्ही नका येऊ, तुम्हाला जाम गंडवतात माणसं इकडची. ही पूर्ण जत्रा आहे, जाम गर्दी असते, जाम म्हणजे जाम गर्दी. जाम भयानक वाटते मला, कसा फिरते बघा ना. आपल्याला इथून जायला आम्ही कसा चालला आम्हाला माहिती आहे. तर आता मी व्हिडिओ एडिट करत होतो, तर त्याच्यात तुम्ही फक्त क्लिप बघितल्या असतात. माझा आवाज नाही आला कारण की तिथे जाम फटांगड्या फुटत होत्या, जाम बँड बिन वाजत होत्या. त्याच्यामध्ये मी बोलू कसा, आवाजच नसता आला. थोडा बोललो पण मी आवाजच नाही आला त्याचा पण, म्हणून मी काय बोललोच नाही. आणि तुम्ही फक्त तो व्ह्यू एन्जॉय करा. तुम्ही जर भिवंडीमध्ये राहता ना तर एकदा तरी तुम्ही खारबाबाची पालखी गेलीच पाहिजे. त्याच्या अंगावर तो वाघ बी घालता ना, तो बघून अशा अंगावर काटा आला ना, जाम भयानक, जाम आहे. सांग तुला व्हिडिओ दाखवतो. साऊथ साईडला कसा तो कांतारावाला सीन आहे, तसं आपल्या इथं महाराष्ट्र भिवंडीमध्ये यो खारबाबाचा सीन असा एकदम भयानक आहे सेम. बाकीची व्हिडिओ तुम्ही पुढे एन्जॉय करा. मी आता हा ब्लॉग एडिट करून अपलोड करायचा आहे मला, कारण की झालंच नाही. मग बाकीची व्हिडिओ तुम्ही पुढे एन्जॉय करा.
बघितलं ना काय क्रेज आहे. थांबा अरे एवढा पण लाईट नको दिसणार नाही. अरे खालतीच मार तू तर वरती मारता. एवढा क्रेज आहे इथे या पालखीचा. ठाणे जिल्ह्याची एकदम मोठी पालखी आहे, सर्वात मोठी. काय क्रेज होता तुम्ही बघितलं ना. परत मंदिरात आलं, इकडच्यात ती पालखी गेली अख्खी आणि एवढा भारी सजवले ना आतमधून तुम्हाला दाखवतो. ही अख्खा भरलेला असते, साधी चालायला जागा नसते. किंवा काय सजवले भारी आतमध्ये अजून भारी सजवले. डेकोरेशन काय भारी आहे नाही का. यावर्षी डेकोरेशनला जाम खर्च केले आणि वन ऑफ द बेस्ट बाई. शँडेलियर एवढा भारी दिसते ना योवाला, एक नंबर. मी आता बघलाच नव्हता यो काय भारी दिसते. त्याचे लाइटिंग पण असेल मला वाटते, नंतर पेटल्या अजून भारी दिसेल तो. तर एवढी गर्दी असते ना पालखी निघायच्या टायमाला, जाम बेकार गर्दी असते. लाईव्हला असून तुम्हाला दाखवलं असतं, म्हणजे लाईव्ह टी व्हीवर याचा ब्रॉडकास्ट होते. एवढी मोठी पालखी आहे ही. आता बोल काय पाहिजे तुला, तुला काय पाहिजे. आता उद्या व्हिडिओ मध्ये बघ तू. तो खेळणं घेतले तो मला दे ना. अरे दे ना. ब्लॉक करते दादा. तो मी घेऊन जा ना आता घरी. हो आता मीच घेऊन जा बघ तू. तर आता पालखीमधून आम्ही निघालो. जत्रा थोडीशी फिरलो. जत्रा आता काही फिरायला मजा नाही. पालखी वेळी बारकी होतो मजा यायची बसायला. आता पण थोडा क्रेज आहे, पण आता जाम झोप आलेली आम्ही म्हणून पालखीला घरी येतोपर्यंत नाही जमलो. आम्ही पालखी जवळच गेलो आणि नशीब पालखी जवळ गेलो का आम्हाला तो सीन भेटला. तो नाही का त्याच्या अंगात वाघ आलेला आणि त्याने हातावर कापूर घेतला आणि भयानक सीन होता तो. माझ्याच अंगावर काटा येत होता. या सगळं तुम्हाला जरा भीती वाटत असेल, पण आमच्या इथे या सगळं जाम नॉर्मल आहे. आणि देव अंगाने येतात आमच्या इथं जाम. आमच्या इथं म्हणजे माझे जेवढं ब्लॉग बघतात ते आमच्या इकडचीच माणसं, बाहेरचे अजून कोण बघत नाही. पण जर एखाद दोन बाहेरचा माणूस बघत असेल त्याला समजलं नसेल, त्याच्यासाठी मी सांगतो. आता पटापट आपण घरी जाऊ आणि झोपू. आता जस्ट आम्ही घरी पोचलो. आता गाडी लावतो आणि मग फ्रेश होऊन आंघोळ बिंगोळ करूनच आम्ही झोपू, कारण की पूर्ण डोक्यात गुलाल केले. फ्रेश बीच झालो, आंघोळ बिंगोळ केली. आता आम्ही झोपतो. टावल गुंडालच मस्त मी कपडे नाही घातले. एवढा गुलाल निघला ना टकल्यातून काय सांगू. ते आता झोपतो आम्ही. माहीत होता आम्ही येणार म्हणून मम्मीने माझावाला दिशानं करून ठेवलेला. आता मग पटकन झोपतो. काम झोप आले. 2:30 वाजले. 2:30 नाही, किती वाजलं, 3 वाजले. सॉरी 3 वाजले. उद्या सकाळ लवकर उठून मेडिकल जाऊन जायचं. चला गाईस, हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा, शेअर करा.